हळद उत्पादक शेतकऱ्यांची नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील या मोंढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज हळदीचा हा सगळा लिलाव जो आहे तो बंद पडलेला आहे। या भागामध्ये अशा पद्धतीने हळद लिलावासाठी टाकण्यात आली होती, पण हळदीचा दर जो आहे ते 12 ते 13.5 पर्यंत होत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहे ती आक्रमक झाली आहे। एकूणच नॅशनल कम्युनिटी एक्सचेंजवर 16,500 पेक्षा अधिक प्रति क्विंटलचा दर असताना नांदेडात मात्र 12,500-13,000 प्रति क्विंटल हळद विकली जाते असा आरोप आहे। काय सांगाल, कधीपर्यंत सगळं हे बंद असणार आहे लिलाव? 2 दिवसापूर्वी आम्ही मार्केट कमिटी प्रशासनाकडे तक्रार केली होती। स्पॉट रेटचे जे काही हळदीचे स्पॉट रेट होते ते जवळपास 16,500च्या आसपास होते। असं असताना सुद्धा नांदेड मार्केट कमिटीमध्ये 12,000 ते 13,000 हळदीचे सौदे झाले होते। त्यावर आम्ही आक्षेप घेत बैठक लावण्याची मागणी केली। व्यापारी, शेतकरी प्रतिनिधी, शेतकरी आणि मार्केट कमिटी प्रशासन यांची बैठक झाली। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना 24 घंटे वेळ दिला होता की दरात सुधारणा न झाल्यास आम्ही पूर्ण मार्केट बाजार बंद पाडू, हळदीचे लिलाव बंद पाडू। आज आम्ही मार्केटला बघायला आलो। आम्ही आज सर्वप्रथम बघितलं, आमचा उद्देश मार्केट बंद पाडणं नाही तर शेतकऱ्यांना दर मिळून देणं आहे। आम्ही आज मार्केटमध्ये फिरलो, आजही दरामध्ये आम्हाला कुठलीही सुधारणा दिसलेली नाहीये। माल सोन्यासारखे आहेत काही ठिकाणी, तरी सुद्धा दर भेटलेले नाहीयेत। 2010 मध्ये हळदीचा दर 14 ते 16,000 रुपये होता। 16 वर्षानंतर सगळे खर्च वाढलेले, शेतकऱ्यांचे 4 ते 5 पट खर्च वाढलेले। अशा परिस्थितीमध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार हळदीला चांगले दर मिळणं अपेक्षित असताना सरासरी 17% उत्पादन आहे हळदीचं, तरी सुद्धा इथं 13,000च्या आसपासच माल आम्हाला दर आहेत असं आम्हाला लक्षात आला लिलाव। त्यामुळे आज आम्ही ते लिलाव बंद पाडलेले आहेत। आमचं एकच आहे प्रशासनाला सांगणं, मार्केट कमिटी प्रशासनाचा इथल्या व्यापारावर, इथल्या व्यापाऱ्यांवर अंकुश नाहीये। लवकरात लवकर याचा तोडगा काढावा, अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल। या आंदोलनासोबत सगळे शेतकरी आहेत का? त्यांचं सगळ्यांचं काम? सगळे शेतकरी सोबत आहेत का आंदोलनाला? या सगळे शेतकरी सोबत आहेत। फक्त कसं आहे, कोणाच्या मांजराच्या गळ्यात घंटा कोणा बांधायची, यामुळे सगळे शेतकरी शांत आहेत की आम्ही घंटा बांधतोय। मला सांगा, सातत्यानं असंही सांगितलं जातं की अमेरिका आणि इराणचं युद्ध आहे आणि त्यामुळे हळदीचे दर खरं पाहिलं तर हा दादांत खोटा आरोप आहे। युद्धामुळे कुठलेही दर पडलेले नाहीयेत। मला सांगा, जो माणूस हळद खातो तो जिरे खातो, धने खातो, मिरची खातो। जर हळदीचे दर पडले, मला सांगा मग मिरचीचे पण दर पडायला पाहिजे, धन्याचे पण दर पडायला पाहिजे, जिऱ्याचे पण पडायला पाहिजे। हळद आपला भारत देश 80% एकटाच पिकवतो। धने जगामध्ये 11 देशात पिकले जातात। किती? 11 देशात। 11ही देशामध्ये उत्पन्न चांगलं आहे। आपल्या देशात उत्पन्न चांगलं आहे, पण धन्याचे दर चढे आहेत। मग हळदीलाच का घोडं मारलं तुमचं? हळद आपल्या देशामध्ये 80% पिकत असताना मला सांगा, आता ताजं उदाहरण, युद्धातच तुम्ही विषय काढला। इराणकडे एकट्याकडे पेट्रोल डिझेल आहे, इराण एकटा निर्माता आहे म्हणून इराणने आकडून धरलं, भाव वाढले ना पेट्रोलचे डिझेलचे बॅरेलला। मग हळदीचे भाव कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? कारण 80% आपल्याकडे आहे। हे दादांत खोटा आहे। हा अपप्रचार टीव्हीवर आणि सोशल मीडियावर काही ठराविक व्यापारी करतायत, त्यांचाही आम्ही समाचार घेऊ। आता काय पुढचं पाऊल काय असणार आहे? जिल्हाधिकाऱ्यांना वगैरे भेटणार? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही यापूर्वी निवेदन दिलेलं आहे। माननीय राजू शेट्टी साहेबांनी एनसीडीएक्स, सेबी या सगळ्यांकडे तक्रारी केली आहे। आमचा विषय इथला दर तर आहेच, सोबत एनसीडीएक्सच्या वेअरहाऊस मधले जे काही ऍक्टिव्हिटी आहेत, चुकीच्या जे काही चालू आहेत, त्याविषयी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। अगदी फायनान्स मिनिस्टर टर्मरिक बोर्डापर्यंत आम्ही तक्रारी नेलेल्या आहेत। माननीय नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधी सेबी आणि एनसीडीएक्सला पत्र पण लिहिलेलं आहे, पण आणखीही त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही। पुढचं पाऊल काय असणार आहे जर वेळेस योग्य दर नाही? व्यापारात सुधारणा नाही झाली तर आम्ही सर्व शेतकरी प्रतिनिधी आणि आमचे सहकारी सगळे मिळून बसून आम्ही पुढचा निर्णय घेऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।